आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे माझ्या जीवनाची यशोगाथा. तर माझ्या जीवनाची यशोगाथा काय? तर माझ्या जीवनाची यशोगाथा म्हणजे माझं लग्न 2009 मध्ये मी लग्न करून सासरी आले. 2009 पासून आत्तापर्यंतचा प्रवास हा खूप असा व्यवस्थितच राहिलेला आहे, असं काही नाही. पण जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा शेती-बिती होती अशातला काही भाग नाही. बागायती शेती आहे आमचं, पाणी वगैरे. पाण्याची जशी सोय कमी होती तशी त्या पद्धतीने आम्ही नंतरून शेततळं केलं, कॅनलवरून लाईन केली. जमीन ही अशी डेव्हलप नव्हती, तर डेव्हलप केली, लेवल वगैरे केली. असं हळूहळू टप्प्याटप्प्यानुसार आम्ही करीत गेलो सुधारणा. आणि त्यामध्ये तर जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा तशी सगळं परिस्थिती व्यवस्थित होती. आपण आता दीदीचे पप्पा आहे ना, पहिले त्यांच्या बहिणीकडं राहायचे. शिक्षणासाठी लग्नाच्या आधी 1-2-4 वर्ष काहीतरी ते तिकडं होते. आणि मग त्यानंतर तेव्हा आमच्याकडं टू व्हीलरसुद्धा नव्हती. अगदी टू व्हीलरसुद्धा नव्हती. मग लग्न झाल्याच्या नंतर त्यांची एक जुनी गाडी होती सुझुकी म्हणून. तीच लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष वापरली आम्ही. आणि त्यानंतर तीच 1-2 वर्ष वापरली. आणि राईट दीदीचा जन्म झाला आणि दीदीच्या जन्माच्या दिवशी आम्ही आमची टू व्हीलर आणली होती. पॅशन प्रो काहीतरी नाव आहे गाडीचं. तर ती आणली होती आम्ही. ती ती टू व्हीलर घेतली. त्यानंतर पहिल्यांदा आम्ही एक सेकंड ट्रॅक्टर घेतला छोटा. तेव्हा डाळिंबाचा बाग आम्ही थोडी झाडं लावली होती, त्यासाठी मग तो छोटा ट्रॅक्टर घेतला होता. त्याची अवजारं वगैरे तो बऱ्याच दिवस वापरला. आणि त्यानंतर मग आता तो जुना ट्रॅक्टर देऊन आम्ही नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे. त्यामध्ये म्हणजे डेव्हलप कशी, म्हणजे थोडी थोडी सुधारणा कशी केली आम्ही, हे सांगण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि त्यानंतर गरज पडली तेव्हा मुलांना स्कूटी घेतली. आणि त्याच्या आधी दादा लहान होता तेव्हा आम्ही 4 व्हीलरसुद्धा घेतली. सेकंडच घेतली. ज्या पद्धतीने आपली ऐपत असेल त्या पद्धतीनेच आम्ही आपल्या म्हणजे आपल्याला ज्या जरुरीच्या वस्तू आहेत ते घेत गेलो. तर मला सांगायचं आहे काय, तर जेव्हा लग्न करून आले तेव्हा टू व्हीलरसुद्धा आमची स्वतःची आमच्याकडे नव्हती. आणि आत्ता सध्या मी सांगितलं तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की 16 वर्ष आमच्या आता लग्नाला पूर्ण होत आहेत. तर 16 वर्षामध्ये जेव्हा लग्न करून आले तेव्हा टू व्हीलरसुद्धा नव्हती. आणि आत्ता सध्या 4 गाड्या माझ्या वाहनं आमच्या दारामध्ये उभी आहेत. तर हे झालं. आणि नुसती 4 वाहनच नाही, तर आणखीन त्यापुढं मी सांगितलं जमिनीची डेव्हलप केली, लेवल वगैरे केली. आता जमिनीची डेव्हलप वगैरे करायला सुद्धा भरपूर खर्च येतो. आणि शेततळ केलं. तळ्यामध्ये कागद टाकायचा वगैरे, शेततळ, कॅनलवरून पाईपलाईन. आधी तळं आणि पाईपलाईन केली तेव्हासुद्धा 5-1 लाख रुपये आम्हाला तळ्यासकट खर्च आला. त्यानंतर पुन्हा एका क्षेत्राची डेव्हलप केली इथं, तेव्हासुद्धा 2-4 लाख रुपये खर्च आला. त्यानंतर काही गोल्डसुद्धा केलं आम्ही. म्हणजे असं थोडं थोडं करून आयरन केली. घराच्या गोठ्याचं थोडंसं काम केलं. पहिल्यांदा एक साईडनेच होता, नंतर दुसऱ्या साईडने केला. ही पूर्ण अशी थोडी थोडी डेव्हलप. म्हणजे मला सांगायचं काय, 16 वर्षामध्ये तशा मानाने आम्ही भरपूर कमवलं. भरपूर म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही तशा मानाने भरपूर कमवलं. तर तसं कसं आम्ही सध्या थोडं दोघंच नवरा बायको करायला आहोत. आमचे आई आणि अण्णा, सासू सासरे वय झालेले आहेत, त्यांच्या पद्धतीने होईन तेवढं तसं ते करत असतात काम. आणि मुलं लहान आहेत, त्यामुळं मग आम्ही कसं दोघंजण होईन तेवढं शक्य होईन तेवढं करत राहण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो. आणि आपलं शेतकऱ्याचं कसं असं, शेतीत उत्पन्न आहे असं तसं आपल्याला दुसरा काही कोणता पैशाचा स्रोत नाही. तर शेतीच्या जीवावर आम्ही एवढं असं म्हणजे केलेलं आहे सगळं. तर
त्या मानाने भरपूर कमवलं आहे आम्ही, असं म्हणजे मला तरी वाटतं. आपल्याला काही दुसरं म्हणजे काही आपल्याकडं दुसरा 2 नंबरचा किंवा कसल्या पैशाचं काही हे नाही तेव्हा. शेतीच्या जीवावर आपण हे सगळं केलेलं आहे आणि आणखीन खूप काही करण्याची इच्छा आहे आणि ते आपण सगळं कष्टाच्या जीवावर करणार आहोत आणि नुसती ही सुधारणाच केली यातला अशा भाग नाही. आपल्याला सगळ्याच अडी-अडचणींना तोंड देत देत आपण हे सगळं पाहत असतो. आता 16 वर्षामध्ये सुद्धा हे सगळ्याच गोष्टी चांगल्याच घडल्या असतील अशातला भाग नाही. काही ठिकाणी अडचणी पण आल्या. त्या त्या सगळ्या संकटांवर, अडचणींवर मात करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. दुखणं, भाणं काही चालू असतं सारखंच. म्हणजे त्यामध्ये लहान-सहान गोष्टी खूप होत असतात. ते सगळं सुधारणा म्हणजे केलं सगळं व्यवस्थित असं म्हणजे चालू असतं. त्यामध्ये आपल्याला काही नुकसानींना सुद्धा सामोरे जावं लागतं. नुकसान म्हणजे शेतीतल्या ह्या तर चालूच असतात. शेतीतल्या नुकसानी तर सांगायचं झालं तर हसायचं की चोरट्यांनीच आम्हाला इतका त्रास दिला. मोटरात आमच्या 2 चोरी गेल्या. 2 वेळा नवीन मोटरा घ्यायच्या आणि चोरी गेल्या. हे असं हे झालं आणि त्यानंतर आमच्या घरी चोरीसुद्धा एकदा झाली. लहान नुकसानी आपल्या पाहुण्या-रावळ्यांना सगळ्यांना अडी-अडचणीत साथ देणं. आपल्या जीवनातून थोडे-थोडे म्हणजे आपण जे शेतीतून करतो केव्हा त्यांना काही अडचण आली तर त्यांना सुद्धा मदतीचा